एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. तू पाहिली ना वसंता, पण स्वानंदीच्या येण्याचं मला जरा नवलच वाटतंय. नवल कसलं, बहिणींची आठवण आली असेल, भेटायला आली असेल त्यांना. तसंही आता संपीचं टेन्शन नाहीये, मजा करायला आली असेल 4 दिवस. पण कपड्यांची बॅग घेऊन म्हणजे काय म्हणायचं तुला, काही प्रॉब्लेम असेल? नाही, प्रॉब्लेम असा नाही हो, पण अशी येत नाही ना कधी ती. उगाच तुम्ही काळजी करत बसू नका, तिचं घर आहे, ती केव्हाही येऊ शकते इथे. आली बघा. किती त्रास देतायत दोघी. मी तर हिला हेड मसाज करून देते. मी काही त्रास वगैरे देत नाही. संपतच द्यायचं, नेल पेन राहिलंय, मला तुला लावून बघायचंय. मला नको हेड मसाज आणि नेल पेंट. तुम्ही का करताय दोघी असं? अगं तू जोपर्यंत आहेस ना तोपर्यंत आम्ही असंच वागणार. आणि स्वानंदी, अनितानं तुझ्यासाठी ताकातली धिरडी केली. ती म्हणाली स्वानंदीनी नाही खाल्ली ना तर मी आग्रह करून तिला खायला घालणार आहे. बापरे, आता बघ बाई तूच. अनिता, आण ग बाई धिरडी. आजी आता नको ना ग प्लीज. आई, अनिता आणि आपल्या धाकट्या दोघी स्वानंदीवर अगदी दादागिरी करतायत. दादागिरी वगैरे नाही, म्हणजे मला आवडतंय सगळं, पण आता धिरडं खाणं, नेलपेंट आणि हेड मसाज सगळं एकत्र कसं करू? वसंता, ह्या सगळ्या मुली अशा हसत असल्या ना की खरंच काळजी वाटत नाही रे. म्हणजे अगे काही नाही ग, विशेष काही नाही. आणि त्या धिरडी आण ग. तुम्ही आता पोहे संपवलेत ना, त्यातच घेऊ ना आणखी. काकू, तू नेहमी मला म्हणत असतेस ना पोट आहे की पेटारा, आता काकाला म्हण ना. वहिनी आज एकट्याच? हो. स्वानंदीताई अजून उठल्या नाहीत का? नाही म्हणजे आतमध्ये आहेत का? मी विचारून देतो नील साहेबांच्या डब्याला आज काय भाजी द्यायची. हा बाळूदादा थांबा, ती माहेरी गेली. माहेरी कधी गेला? काही झालंय का? म्हणजे सकाळी लवकर उठून गेल्यात का? सकाळी मी पण लवकर उठलो होतो, पण जाताना मला काही दिसलं नाही. ती रात्रीच गेलीये. हो काय? हो, मला पण रात्री यायला उशीर झाला ना. आता मी कशाला बघतो कोण आहे कोण नाही, मी आपला बिछाना लावून झोपलो. वहिनी पण नक्की काय झालंय हो? ती त्या विम्मी मावशींच्या घरी गेली होती. तिथे जाऊन काहीतरी घोळ करून आली, त्यांचा अपमान केला. त्या बिचाऱ्या रडत आल्या होत्या घरी. ही बाई फार मानाची आहे ना, माफी मागणार नाही असं म्हणाली. मग काय, जावं लागलं माहेरी. तर आई घर सोडून गेल्या असत्या. बापरे, एवढं झालंय? नाही म्हणजे विमी मावशींवर एवढा विश्वास? आईंच्या मैत्रीण आहेत त्या. का कुठली बाई येऊन कशाला सांगेल आणि की माझ्या मुलीचं लग्न मोडलं म्हणून? लग्न मोडलं? हो. नाही नाही, मला तरी वाटत नाही वहिनी स्वानंदीताई एखाद्या मुलीचं लग्न मोडते. कळत होतं तुम्ही कशाला याद पडता? घरातली मोठी माणसं बघून घेतील. मला पण विचित्रच वाटतंय हो वहिनी. नाही म्हणजे मला असायला पाहिजे होतं. काय झालं, ते गावाल्याला सोडायला गेलो ना, म्हणून हे सगळं झालं. नाहीतर मी स्वानंदीताईंना जाऊन दिलं नसतं. किती बोलताय बाळू दादा? नील भाऊजी होते घरी, त्यांच्या समोरच गेली ती. म्हणूनच तर मी सांगतो, हे सगळं अजब वाटतंय मला. उगाच काहीतरी बोलू नका. आणि हो, ही गोष्ट कोणाला बाहेर सांगू नका. कोणाला बाहेर म्हणजे समजलं ना मला काय सांगायचंय ते? हो, नाही सांगू.
बघा पोह्यांचं. हो बघतो. न सांगून कसं चालेल? मला ही गोष्ट वच्छी मावशींच्या कानावर घालावीच लागेल. बाईसाहेबांनी काहीतरी डावपेच नक्की केले असणार. त्याशिवाय स्वानंदीताई घर सोडून जाणार नाहीत. अरे थांबलास का? मूड नाहीये एक्सरसाइजचा आज. मूड नाही बरोबर. डोक्यात एवढे विचार आणि टेन्शन असताना मूड कसं काय लागणार तुम्ही? तसं काही नाहीये दादा, जस्ट. हो ते दिसतंय ना तुझ्या चेहऱ्यावर. स्वानंदी माहेरी निघून गेल्याचं दुःख स्पष्ट दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. आता खरंच तसं काही नाहीये. अरे उन्हामुळे खूप गरम होतं ना, मग घाम खूप येतोय, त्यामुळे एक्सरसाइज करताना असं छान नाही वाटत. नील तुला असं नाही का वाटत तू मला उत्तर देणं टाळतोस म्हणून? नील अरे स्वानंदी माहेरी कशी काय गेली हेच मला कळत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू कसं काय जाऊ दिलंस तिला? दादा तो निर्णय झाला. हा म्हणजे आम्ही तो मिळून घेतला. पण घरातली सिच्युएशन बघतोयस ना तू, वातावरण खूप बिघडलंय रे. आई खूप रागावली आहे. मग ती चिडणार स्वानंदीवर, स्वानंदीला खूप त्रास होणार, तिचा मूड जाणार, परत घरात कटकट, नको वाटतं रे ते. आणि आईचंही बरोबर आहे. मावशी तिची लहानपणापासूनची मैत्रीण, तिचा अपमान झालाय आपल्या घरात, ती स्वानंदीकडून, आई चिडणारच ना. मग यावर तोडगा काय? एकच की स्वानंदीने काही काळ माहेरी जाणार, दॅट्स इट. परत कधी आणणार तिला? नाही असं काही ठरलं नाहीये. तिला जेव्हा वाटेल तेव्हा तिकडे येऊ शकते, पण कधीही. म्हणजे दादा म्हणजे घरातलं वातावरण आधी नीट होऊ दे, मग येईल ती. पण मग हा निर्णय तू घेणारच की स्वानंदी? आपण का बोलतोय दादा? आपण एक्सरसाइज करूया ना, जायचंय परत आपल्याला. चल. सगळ्यांना खरंच असं वाटतंय की मी यांचा अपमान केला. मला काय वाटतं ते सोड, आधी तू यांची माफी माग. पण माझं काहीच चुकलं नाही. स्वानंदी तू माफी मागणार आहेस की नाही? बिम्मी मावशी म्हणाली ती चूक मी केलीच नाही. मी माफी नाही मागणार. स्वानंदी झालं तुझं समाधान आता? काय मिळवलं तू त्या बिम्मीला माझ्यापासून तोडून? आयुष्य काढायचं रे तुला ह्या मुली बरोबर. त्या शब्दाचा काय मान ठेवला ते बघितलं ना मी. त्यापेक्षा नाही घर सोडून निघून गेलेलं केव्हाही चांगलं. मी सरळ सरळ पेचात पडलो, बायको की आई. आणि यार हा पेच खूप जीव घेणं असतो. तेव्हा दोन्ही बायका तुमच्यासारखे हट्टी असतात. माफी सोडून दुसरा काही पर्याय आहे ना की काही दिवस माहेरी जर काय ग अशी एकटीच का बसली आहेस? त्या गौरी सारखी हरवलेली दिसतेस म्हणून विचारते. हो कोण गौरी? अगं ती नाही का काहेदिया परदेश मधली. तिला लागलाय शिवचा ध्यास. पण तुझं काय झालंय? अगं काकू किती लाड करते माझे. माझं ना वजन वाढणार आहे बहुतेक. आणि आई बाबा आभाळ ठेंगणं असल्यासारखे वागतायत दोघं. पण काय ग तिकडं नीलला तुझी आठवण येत असेल ना. आणि तुमचं ते चॅटिंग वगैरे सुरू आहे ना. का असं बावरायला काय झालं ग? मी काय बघायला नाही जात तिकडं. अगं नाही पण म्हणजे सगळं सुरळीत चालू आहे की नाही? ते तुमचं लव यू काय आजी तू पण ते सगळं चालू आहे ना. आणि काय ग तो फोन असा लांब का ठेवलायस? तू घे आधी जवळ घे. अगं त्याचा फोन येऊन गेला तर.
कळत कसं नाही ग तुला? काय येऊन गेला कोण? नीलचा फोन. नाही नाही आला अजून. आजी किती प्रश्न विचारतेस तू आज. पण मला एक कळत नाहीये स्वानंदी, तू अचानक कशी काय आलीस ग? आजी मी मनावर दगड ठेवून मागते तुमच्याशी. प्लीज मला कारण सांगायला लावू नकोस. मी तुझ्याशी बोलते ना. हे घर माझं नाहीये. तुझंच आहे ग, पण सासरी गेलेल्या मुली जशा माहेर येतात की नाही तशी तुम्हाला काल आलेली दिसली नाहीस ना, म्हणून काळजी वाटली ग. खूप प्रेम आहे माझ्यावर, आणि आता संपदाताईचा प्रॉब्लेम झालाय ना, त्यामुळे तू खूप काळजी करतेस. नको एवढी काळजी करूस. काय झालंय नक्की? नेहमी सारखी वागत नाहीये ही. फाईल झाली, वॉलेट आणि रुमाल इथे असणार. आता गाडीची किल्ली. स्वानंदी, गाडीची किल्ली. ही गाडीची किल्ली. आता फक्त वेळेत पोहोचलं पाहिजे. किती गड्या? त्रास आहे, झोपून नाही देत. झोप ना बाई तू, मला माझं काम करून घेऊ दे. हाक मारतोय का? हो अगं, केव्हाचा हाका मारतोय विचारा तू. उठवायचं नाही का मला तुम्ही? कसं उठवणार? तू 9च्या आधी उठत नाहीस ना. त्याला ऑफिसला जायचं असेल, त्याची बायको नाहीये घरात. पण इथे नुसतं बसून राहण्यापेक्षा बघ ना तो का हाका मारतोय ते. सकाळपासून 10 हाका मारल्या तुला त्याने. दरवाजा उघडतो. आधी सगळं अवघड, त्याला वाटायला नको मी झोपले ते म्हणून. का? त्याला माहितीये तू इतकं वेळ झोपतेस ते. आजचा दिवस वेगळा आहे. त्याच्या बायकोला माहेरी पाठवून दिले त्याने. हा, अच्छा अच्छा, म्हणून तुला दुःख वगैरे झालं नाही का? आई, आई माझं घड्याळ बहुतेक आतमध्ये राहिलंय. दार उघड ना. आई उठलीयस का तू? बाबा आई उठलीये का? आई उठलीये का? दार उघडा ना. उघडते हा, इंद्रनील दरवाजा. 1 मिनिट. हा हा हा. नको नको, मी उघड. उघडतो काय उघडतो? हातोडाची घडी घाला आधी. हा हा, हे कशी घडी घालताय? नीट घाला की जरा. नाही नाही, बरोबर आहे, असंच असतात. वाट बघतोय. असू दे असू दे, राहू दे राहू दे. आई अगं माझं घड्याळ काय झालं? तो चेहरा असा का झालाय? काय झालं? बरं वाटत नाहीये का? काय रे, बरं आहे. अरे रात्रभर भयंकर डोकं दुखत होतं माझं. का?
झोपली नाहीस का रात्रभर? हो अरे, रात्रभर तळमळत होती बिचारी. आई मी डोकं चेपून देतो. बाबा तुम्ही डॉक्टरला फोन करा. नको. परत ती अंगावर काढेल. नाही करा तुम्ही फोन करा. नको. अरे डॉक्टरला फोन करून काय होणार आहे इंद्रनील? आई माझी सून घर सोडून गेली, तू एकटा पडलास. आई जाऊ दे ना, तो विषय नको घेऊ आता. कसा जाऊ दे तू विषय? कसा जाऊ दे? ती घर सोडून निघून गेली आणि मला बरं वाटलंय का? मलाही बरं वाटत नाही तिच्याशिवाय. तिची सवय झाली आहे. बघ ना, माझ्या वस्तू पण सापडत नाहीयेत मला ती नसल्यामुळे. घे आता सवय करून. सवय करून घ्यायला हवी ना रे आपल्या सगळ्यांना आता ती नसल्याची. काय वाढून ठेवलं ना नशिबात कोण जाणे. आई प्लीज, आई नको ना रडूस. जुईली 1 आणि 2 रुपये टाकलेस तू यात. गप ग जरा, घोळ होईल माझा. शांतपणे मोज, नाहीतर गणितात डब्बा गुलच आहे ना तुझा. शिट, परत मिक्स झाले तुझ्यामुळे. मला सांग, तुझे हे सगळे पैसे मिळून किती पैसे होतात? आतापर्यंत 400 झालेत. 450 पर्यंत तरी जात. म्हणजे तुझे 450 आणि मी साठवलेले 500 असतील. वाव, म्हणजे आपण स्वानंदी ताईला पावभाजीची ट्रीट देऊ शकतो. कमाल करतेस जुईली तू पण. अगं पावभाजी नाही, आपण तर आईस्क्रीम आणि पिझ्झा पण देऊ शकतो. कोणतरी ऐकील. स्वानंदी ताईंनी ऐकलं ना तर आपला प्लॅन फेल जाईल. चला का आपण आवरून ठेवूया हे सगळं. जुईली, मी काय म्हणते, आपण जर नील दादाला पण पार्टीला बोलवलं तर? गुड आयडिया. आपण खूप मज्जा करू. स्वानंदी पण खुश होईल. तिला आणखी एक सरप्राईज. आपण नील दादाला फोन करूया. ए हो, पण जरा हळू बोला, नाही तर मी एक काम करते, दार बंद करते. नील दादा. हॅलो सायली. अरे नील दादा, तू असं का बोलतोयस? बॉस समोर आहेस का? नाही कसं आहे माहितीये का, सासूरवाडीच्या बॉसचा फोन आला ना की घाबरावं लागतं. घाबरून बोलतोय मी. नील दादा का मस्का मारतोय? ए स्वानंदी कुठे? स्वानंदी ना, स्वानंदी बसली असेल तुझी आठवण काढत. खयालो मे. पण मी तुला आता फोन केला ना, तू माझ्याशी बोल आता. नील दादा, मी पण आहे इथे. हो हो हो, त्यांना सांग. ऐकला त्यांचा पण आवाज ऐकला. छोट्या सरकार नमस्कार. बरं नील दादा, आम्ही ना तुला गुपचूप फोन केलाय. हो, मी स्वानंदीला सरप्राईज पार्टी देतोय आणि त्यात तुलाही यायचंय. मी पण यायचंय. म्हणजे माहेरी आलेल्या स्वानंदीला आमच्याकडून सरप्राईज गिफ्ट ना. बर. आणि तसंही तुझी सारखी आठवण काढत असते ती. बर. अच्छा, सरप्राईज. काय देणार आहात? का मलाच रॅप करून गिफ्ट म्हणून देणार आहात? नाही रे, तू पण ना काही. बरं नीलादा, तू येतोस ना, आपण ना खूप मज्जा करूया. हो, आपण सॉलिड मजा करू. त्याला सांग, ह्या कार्यक्रमाचे आपण होस्ट आहोत. हो हो हो, त्यांना म्हणावं कळलं मला. तुम्ही दोघी होस्ट, मी गिफ्ट आणि स्वानंदी मॅडम गेस्ट ऑफ ऑनर, बरोबर ना? येस. बरं तू ये, आम्ही वाट पाहतोय. आणि हो आई, घातलं ना स्वानंदीला काहीच सांगू नको. अजिबात नाही, अजिबात. बाय. नीलदा येतोय. बायको तू ग्रेट आहेस यार. इतकं सगळं होऊन गेलं पण तू काहीच सांगितलं नाहीस माहेरी. तुझा गप्पा बसा खूप मिस करतो. गप्पा बसा. आय लव्ह यू टू. वच्छी मावशी, त्या विमीबाईच्या थुंकीवर तरी विश्वास ठेवाल का हो तुम्ही? बरं जर तुझी ती विम्मी आणि टिम्मी आणि तुझी ती बाईसाहेब, सोडू दे त्या दोघींना झिम्मा. मला तुमच्या भानगडीतच पडायचं नाहीये. असं कसं म्हणता वच्छी मावशी? मला नीट काहीच कळलं नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो ना. एक कप दे का रे चाय, आज दे का क्या? अर्थ नाही वागण्यात.
स्वानंदी ताई कोणाचं लग्न मोडतील असं वाटतंय का हो तुम्हाला? अजिबात नाही. का? नील ओळखतो की चांगलं स्वानंदीला. त्याने नाही सांगितलं तिच्याबद्दल. आणि बाळू तुम्हाला याच्यात गुंतवू नकोस. हा, ते तुमचं तुम्ही बघत बसा. तुम्हाला तुझं घरचं सांग कसं आहे. माझं जाऊ द्या हो. नील साहेबांना खरं वाटलंय ना. आणि स्वानंदी ताई काय माफी मागायला तयार नव्हत्या. का मागेल ती माफी? तिचं काही चुकलंच नसेल तर का मागावी तिने माफी? तरी पण त्यांना घर सोडून जावं लागलं ना. काय काय म्हणालास तू? काय म्हणालास? अहो रात्रीच निघून गेल्यात त्या माहेरी. त्याही एकट्याच गेल्यात. बाळू वाईट झालं रे. नीलनी नाही अडवलं तिला. मला तरी वाटतंय नील साहेबांनीच त्यांना माहेरी पाठवलं असावं. आणि तू मला हे आत्ता सांगतोयस? तू तेव्हाच्या तेव्हा फोन करून का नाही सांगितलंस बाळू? अहो पण मी नव्हतो ना घरी. त्याचं काय झालं, माझा मित्र जायचा होता ना शिरखेडला, म्हणून घरच्या लोकांसाठी सामान पैसे द्यायचे होते म्हणून गेलो होतो मी. तू ना भरोशाच्या म्हशीला तोंड गायस. काही एक कामाचा नाहीये. वाईट झालं रे, वाईट झालं. म्हणून ती बाहेर गेली. बाई वच्ची मावशी, मला ना हे सगळं विचित्रच वाटतंय. विचित्रच आहे ते. अरे त्या ललिताने अपमान केल्यानंतर परत तुमच्या दारात पाऊल ठेवायचं नाही असं ठरवलं होतं रे मी. जळली मेली ती कोणती बिम्मी टिम्मी आणि ही तुझी ललिता. दोघी मिळून काहीतरी कारस्थान परत खेळायला सुरुवात केली त्यांनी. म्हणून तर मी तुम्हाला सांगायला आलो ना हे सगळं वच्ची मावशी. हो, फार लवकर आलास रे बाळू. आनंदी सासरी परत जाऊ नये यासाठी आता ललिता आटोकाट प्रयत्न करणार. बघ तू. नाही, हे मला देशपांड्यांना जाऊन सांगितलंच पाहिजे. जाऊन सांगितलंच पाहिजे, त्याशिवाय इलाज नाही रे.